तर नमस्कार मित्रांनो, इथे आपण आलेलो आहे वाबगावच्या राजवाड्यात। हे एकदा हे चेक करा तुम्ही। सगळ्यात आधी इथून जर पाय गेला तर डायरेक्ट खाली खड्ड्यात। असंच मस्त ही वास्तू आहे। त्या वास्तूचा आता थोडीच वस्तू शिल्लक राहिलेली आहे असं बोलायला हरकत नाही आहे, बिकॉज त्याचं डागडुजीचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे सध्या। आणि हे त्यांचं हे जिथे आता आपण उभे आहोत तो बुरुज आहे। ॲक्च्युली बुरुजावरती आपण उभे। हे याच्यासाठी यूज व्हायचं पहिल्याच्या काळी। हे जे तुम्ही ते बघता हे याच्यासाठी यूज व्हायचं की शत्रू जर काही आला तर इथून त्याच्यावरती पाळे ठेवले जायची। इथून जास्त करून कॅनन ठेवलं जायचं, तोफा। त्या तोफांची आता सध्या तोफा तर दिसत नाही आहेत, पण हे जरा बघण्यासाठी चांगलं वाटतं। पण हे कदाचित बघण्यासाठी चुकून पण चांगलं नाही वाटत। बघून घ्या, कोणी इथे राहणारे असतील तर सांगा। ही तटबंदी आहे इथे। हा मेन हे जे आपण चालतो आता हे जे बघितलं हे सगळं हे किल्ल्याच्या बाहेरची, किल्ला राजवाड्याच्या बाहेरची आपण ही एक तटबंदी आहे। इथून जर का तुम्ही बघितलं ह्या शिड्या आहेत, या शिड्यांनी तुम्ही खाली जाऊ शकता आरामात। आम्ही आता त्या दुसऱ्या साईडच्या शिड्यांनी आलेलो आणि आता आम्ही सध्या तटबंदीवरून चालत नाही। ह्या साईडची तटबंदी जरा जास्त हे केलेलं नाही आहे, साफसफाई म्हणजे इथे केलेली नाही आहे, पण आहे चांगली चालण्यासाठी आहे। झाडं एकदम फुल। हा ॲक्च्युली त्या राजवाड्याचा पाठीमागचा भाग आहे आणि इथे बघूया आपण की कसं काय आहे ते पाठीमागचा भाग। इथून जर गेलो तर काही नाही जास्त, खालीच जाणार। त्या साईडून पाय घसरतात त्या साईडून। ओके, आणि हा आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहे। हे आपण पाठीमागच्या साईडला आलेलो आहे। हे बघा, हा ॲक्च्युअल राजवाडा आहे हा सगळा। इथे आतमध्ये त्यांच्या त्या पूर्वीच्या काळी त्यांच्या महाराजा होळकरांच्या रूम्स अँड ऑल असतील। हा ॲक्च्युली तटबंदी आहे, म्हणजे जर का कोणी हमला केला तर ह्याच्यावरती आधी हमला होता, राजवाड्यावरती काही त्याचा इम्पॅक्ट नाही होणार। हा रस्ता जरा थोडाच किचकट आहे, पण माझ्यासाठी खूप किचकट आहे। हो, वी क्रॉस्ड इट। सो आता मी तुम्हाला आतला जो भाग आहे तो दाखवतो, तो कसा आहे काय आहे। आपण त्याची बरोबर चेक करूया। तिथे तुम्हाला दिसतंय का हे, तिथे ॲक्च्युली डागडुजीचं काम हे चालू आहे आता। खूप चांगली डागडुजी होईल। आता सध्या आपण बुरुजावरून जे चालतो, बुरुजावरून खाली उतरू। इथे आधी म्हणजे असेल तर दुसरं काही, पण आता सध्या त्याला शाळेमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। म्हणजे ते आता नाही कन्वर्ट केलं, ॲक्च्युली खूप टाईम आधी कन्वर्ट केलं आहे। माझी जी मम्मी होती, म्हणजे माझी जी आई होती, ती याच शाळेत शिकलेली आहे। इथेच कुठेतरी असेल कदाचित तिचा वर्ग। हे झालं, हे इकडे, हे आता इकडची मुले मस्त खेळतात बोलते। हे इकडे, परत इकडे आतमध्ये, त्या आतमध्ये कार्यालय आहे कसलं तरी, कदाचित प्रिन्सिपल यांचं कार्यालय असेल। मस्त चेक करूया आपण। हे एक ह्यांनी खूप भारी केलेले त्यावेळेस कदाचित, कारण आता ही झाडे एवढी मोठी झालीत म्हणल्यावरती ते खूप टाईम आधीच लावलेले असतील। हे एक भारी काम करून ठेवलं, कारण झाडामुळे त्यांना अजून एक भारी असं त्याला रूप आलेलं आहे, एक नंबर। इथे बघू शकता तुम्ही, काम हे चालूच आहे।
काम चालू आहे. म्हणजे आता हे जे बघतो आपण हे सगळं हे थोडाच म्हणजे भाग विकसित झालेला आहे असं बोलू शकतो आपण. तर तो अजून विकसित होऊ शकतो थोड्याच दिवसांमध्ये. आणि ही आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहे तटबंदीच्या. हे बघा, हे जे तुम्ही बघू शकता हे काय आहे. ओ ओ ओ इट्स अ विहीर, इट्स अ विहीर. पक पक पकाक भूत्या बाबाची विहीर. ही नाही येते ॲक्च्युली, कदाचित ही पण असू शकते. मला माझ्या आजीने एकदा वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस तर तिने सांगितलं होतं, पण सध्या आता काहीच आठवत नाही आहे. हा किल्ल्याचा लेफ्ट पोर्शन तुम्ही बघू शकता. तो जो आपण तिकडे आत्ता गेलेलो तो राईट पोर्शन होता, हा लेफ्ट पोर्शन. आणि जे तुम्हाला ते बुरुज दाखवलं जिथून ते शत्रू आलेत की नाही आलेत ते चेक करायचे, दॅट्स द फ्रंट होता. आणि ही आहे बॅक साईड. म्हणजे ॲक्च्युली ही जी आपण उभे आहोत हे सगळं ही तटबंदी आहे. ही सगळी ही तटबंदी आहे एका राजवाड्याच्या बाहेरची तटबंदी. म्हणजे जरी शत्रूने त्यावरती अटॅक केला, हमला केला, तर सगळ्यात आधी जो म्हणजे डायरेक्टली मेन जो अटॅक आहे तो आतमध्ये राजवाड्यावरती न होता तर तटबंदीवरच होईल जिथे आपण आहे. आणि इथे कामसुद्धा चालू आहे. हे सुद्धा सोलर पॅनल्स बसवलेले सुद्धा. आणि इथे सुद्धा काम झालेलं आहे. हमारा भारत कहीं पर भी पीछे नहीं है. इथून सगळ्या साईडून सगळ्या बुरुजावरून जाण्यासाठी इथे बघू शकाल तुम्ही रस्ते आहेत. इथेही बघू शकाल म्हणजे अशा पायऱ्या. त्यावेळेस सुद्धा त्यांचं डोकं किती भारी, आपल्यापेक्षा तर 100 पटीने भारी. सगळ्या साईडून जाण्यासाठी रस्ते तर ठेवलेले आहेत. आता असे आपण म्हणजे फक्त वरतूनच फिरतो म्हणजे बुरुजावरतीच अजून आपण फेरफटका मारतो. आता आपण ॲक्च्युअल आतमध्ये पण जाणार आहे, चेक करू. सगळ्यात महत्त्वाचं दाखवतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे हे जे आहे ना हे नीट आपल्याला बघायचं आहे. तीच ती विहीर आहे, तीच आपल्याला खूप भारी पद्धतीने अशी बघायची आहे. बघूया आपण. सगळं बघायचं आपलं, सगळं बघूया, सगळं. सगळं बघूया आपण. आणि हा हा मेन पार्ट आहे आय गेस राजवाड्याचा, जिथे राजवाडा भरत असेल कदाचित, असे काही असू शकतं. मी तर काही प्रॉपर रिसर्च केलेलं नाही, सो आय डोंट नो. पण रिसर्च तर नक्की आता करावीच लागेल आय गेस. आणि हे तर आपण जे मगाशी मी तुम्हाला बुरुजाचं दाखवलं कडा, त्या कडेवरती आहे मी ॲक्च्युली. ही दुसऱ्या साईडची कडा आहे. आणि हे त्यांनी आता जस्ट म्हणजे हे केलेलं आहे असं वाटतं. हे कलर विलर POP कदाचित लावलेलं आहे, चुना लावलेला आहे गेस, ते चालू आहे. आता आपण खाली उतरूया आणि खाली उतरून चेक करूया ही विहीर जी मला बघायची आहे ती. दिस इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. कारण इथे ह्या राजवाड्यात विहिरींचं एक आपल्याला खूप भारी हे बघायला भेटतं की इथे विहिरीच विहिरी आहेत, नुसतं विहिरी भरल्यात. कारण त्यावेळेस पाण्याची कमतरता होईल ना. हे काका कसे, हे दादा कसे बघतात बघा आपल्याकडे. हे फुल बघतायत. इकडचे तर नाही आहेत पण बघतायत असे जसं का आपलं त्यांचंच आहे सगळं. त्यांचंच ते काम करतात. त्यांना असं वाटतं की आपण त्यांना एक्सपोज करू दे. काय करायचं आपल्याला एक्सपोज करून. तुम्ही याचा नजारा बघून घ्या जरा याचा. आणि कट्टू आपण आता इथे खाली उतरतो. खाली उतरताना ह्या पायऱ्या नॉर्मल पायऱ्या नाही आहेत. त्यावेळेची लोक सुद्धा नॉर्मल नव्हती. उगाचच काय एवढ्या लढाई करायची. आपल्यासारखं एक लढाई करून एक सुद्धा लढाई नाही व्हायची. याची शौचालय काहीच, उघड्यावर बसू नका. शौचालय आहे तुमच्या मदतीला.
कोणी नाही अडू शकत आपल्याला हे करून रेकॉर्ड करण्यास. आपल्या आईचं शिक्षणच इथं झालेलं आहे. त्यांची सगळी बॅचसुद्धा बघत असेल कदाचित. ही व्हिडिओ तिथेच टाकणार आहे आपण. आणि हीच ती विहीर ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. आणि हा एक सरळ काय आहे ना, तिकडे जायचं खाली. तिकडे जायचं खाली जाऊ शकतो आपण. हे काय इथं ओपन पण आहे तिथं. फक्त तुझ्या अंगावर भूता बाबा बसेल. हे बघ इथून ओपन आहे. चल जाऊ. चल रे. अरे काय सारखं सारखं थोडी येणार रे. चल जाऊ तर शकतोच आपण. ऐक जायचं तर इथून सांभाळून फक्त बिजला ना वाट. एंट्रन्स तुम्हाला जस्ट एंट्रन्स. त्यावेळेस विहिरीमध्ये कसा आवाज घुमतो. त्यावेळेस विहिरीमध्ये येण्यासाठी सुद्धा सापबेप असेल का जरा सांभाळून कल्पेश. त्यावेळेस विहिरीमध्ये येण्यासाठी सुद्धा लोक दरवाजा लावायचे. हे बघा कसा व्ह्यू कसा. या भिंती ते सगळं हे व्हॉट इफ जर का इथून असा मस्त एक साप आला असा वरतून तिथून तर काय करणार. काय नाही करणार. जाऊया आता आपण. विहिरीमधून तर आपण बाहेर आलेलो. इकडे ह्यांचं काम चाललं तर ह्यांनी फुल बिहारी आणायला लावून इथं माहूल सेट करून ठेवलं ह्यांचं. बघू शकता तुम्ही कसं वाटतं आता. जसं काय आपणच चुकीचं काय करू शकतो. इथं कोणतं तरी मंदिराचं आयगेस बांधकाम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे तोफसुद्धा बघायला भेटणार. इथे तोफसुद्धा बघायला भेटणार आपल्याला. कुठून जायचं पण नाही बिकॉज इथं तर सगळं हेच टाकलं. पुढून जाऊ पुढून चेक करत जाऊ सगळं. इथे पोरं गेम खेळत असतील. इथे पोरं खेळ खेळतात. इथं पोरं खेळ खेळतात. हा कोणता भाग असेल. ही सुद्धा शाळाच आहे. हे इथं सगळं हे चालू आहे. डागडुजीचं काम चालू आहे आय गेस. डागडुजी. आणि हे आहे ॲक्च्युली ती कॅनन याच्याबद्दल मी बोलत होतो. तिला आता सध्या पॅक करून ठेवलेले. आणि आय गेस ही त्या काळातली नाही असं वाटते कदाचित. बिकॉज अरे हे कसं अजून तसं राहिलं. हो शिट. आपण यायचं होतं म्हणून ते बंद करून ठेवलेलं. ये ना आतमध्ये. हो वाव. हा एंट्री गेट होता आपला. आणि इथून एंट्री केल्याच्या नंतर एक दरवाजा जातो लेफ्टला, एक जातो राईटला. आपण सध्या राईटवरती आहे. आणि असलं हो वाव. कलाकृती तर भारी केलेली. इंडियाची मॅच चाललेली आहे त्याच्यामुळे इंडियाची कॉमेंट्री चालू आहे तिकडे. सिद्धूभाजी कॉमेंट्री करतात आपले. सिद्धूभाजी चेक करू शकता तुम्ही हे कसं चाललं ते. आता आपण जाऊया. हे बघितलं आपण राईट साईड. आता आपण बघूया लेफ्ट साईडला. हे ह्या लोकांची जरा हे चालू आहे की काय काय आहे काय नाही. हो हे पण तेच आहे. डायरेक्ट बाहेर येतो. जाऊया 3-3 शेवाला कार्यक्रम कुठून तरी जाऊया. वरती बघितलं रे तो माणूस आहे उभा. आपण चेक करूया.
इथून जायला माहिती दरवाजे बघ ना, काय खतरनाक होता ना. कसलं ते टोकदार येऊ नो. कोणी जर अटॅक करायला आलं किंवा दरवाजा खोलायचा प्रयत्न केला तर पूर्ण वाट. पण ती विहीर अजूनही भेटलेली नाही आहे गाईच. ती पकवाली ते भूत्याची विहीर. आय गेस ते इथेच होतं असं वाटतं मला तर. नाही पण इथं तर तो राजवाडा असेल, म्हणजे असं ते त्यांची बैठक बसत असेल. एक सेकंद आम्ही चेक करतो की ते वरती कसे गेले. तर आता आपण इथे आलेलो आणि त्यांनी तिथे तर मुलं बाहेर खेळत होती. तर त्यांनी सांगितलेलं की इथून आतमध्ये जाऊन इथं पाण्याचे नळ भेटतील आणि त्या आतून जागा आहे. तर त्या पाण्याचे नळ म्हणजे ही एवढीच जागा दिसते आपल्याला इथे. इथून ते असतील. हो हे बघितलं का जुन्या काळात. कल्पेश हीच जागा वाटतं. चल लेट्स गो. काय ते लेच्छक हे काय असं वाटतं आपण ते उत्खननावाली माणसं आहे. आपण ते उत्खननावाली माणसं असं वाटतं. नथिंग. हा हेच ते बोलत असतं. हेच ती जागा हेच इथूनच आहे. आता आपण वरती जाऊया. लेट्स गो. काही नाही भावा, अशी जंप मारायची आणि पायांची वाट लावून घ्यायची. आणि इथे आम्ही बघितलं आता इकडे आलेलो तर आहे. इकडे जायची कंडिशन बेकार कंडिशन. तो तर तिकडे गेला. आता आपण इकडून जाणार आहोत. काही पण होऊन द्या. खूप दिवसांनी आलेलो आहे. चालायचं तर आहे. आणि हे काय एवढंही काय हे नाही का. एवढं तर आपण करू शकतो. नाही केलं तर नाही केलं. कुठे जाणार खालीच तर. जहाँ से आएंगे वहीं पर तो जाएंगे. ऐसा होने नहीं वाला क्योंकि हम पहुँच तो गए इस तटबंदी पर. हे तर शाळा आहे. तिकडेही काहीतरी आहे. त्याही ठिकाणी जाणार आहोत. जर का तुम्ही ह्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोणीच शोधू नाही शकणार. राजवाडा खरंच राजवाड्यासारखी फिलिंग तर येत आहे. हीच ती जागा आहे जिथं काम चालू आहे. आणि आम्ही आता चाललोय त्या जागेत. हो त्याच आपण त्याच्याच एंट्रन्सला तर आलेलो आहे. आपण. मला ॲक्च्युली हे बंद आहे. हे खूप टाईम झाले असं वाटतंय. त्यामुळे कदाचित हे बंद केलेलं आहे. हे सगळं बंद आहे. सगळं बंद आहे. हवाला जो पार्क आहे हा पूर्णच बंद आहे. भागशाळा. तर एवढंच होतं. आणि आता आपण निघतोय भेटू घरी. डायरेक्ट सुद्धा घरी. इथे आधारस्तंभ. हे यशवंतराव होळकर ज्यांचा हा वाडा आहे जे आता आपण बघितलं. इथे काहीतरी आहे ज्याच्यावरती सुस्वागतम लिहिलेलं होतं. बट नो मोर सुस्वागतम फॉर अस बिकॉज ती पाचीच नाही राहिले. आणि हे बघा हे सुद्धा आपल्याला एक काहीतरी खूप छान असं भेटलेलं आहे. हे तरी माहिती आहे का तुम्हाला काय आहे. कदाचित पहिल्याच्या काळी ह्या ठिकाणी म्हणजे असा हा दरवाजा बंद झाला की लोक इथे राखणीस बसत असू शकतील. मस्त आहे की इथेही सुद्धा जागा आहे. आणि हा सुद्धा जर काय मोठे असे घोडदळ जर येणार असेल किंवा काही गडावरती जर काही उत्सव असेल त्यावेळेस ते पूर्णच्या पूर्ण दार हे जे द्वार आहे ते या प्रकारे उघडं ठेवायचे. नाहीतर जर का फक्त माणसंच येणार असतील किंवा त्यांना जर काही हवं असेल लाईक
त्यांची काही म्हणजे हे नसेल, म्हणजे मोठे मोठे जे घोडदळ येणार नसेल, घोडे येणार असतील तर त्यांच्यासाठी हा छोटा दरवाजा, हा छोटा. ह्याने एकच होतं की जी मानहानीची जी हे आहे, म्हणजे जे चान्सेस आहेत मानहानीचे ते कमी होतात, बिकॉज आपण एंट्रीच एकच ठेवलेली आहे, छोटीशीच ठेवलेली. आणि तिकडे कायम तुम्हाला सैनिक तर दिसत असतं. आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून आपण प्रत्येक ठिकाणी बघत आलेलो आहे, जो किल्ला किंवा महाराजांनी जे काही बांधलेलं आहे किंवा जे ऑलरेडी त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, त्याच्या समोर किंवा त्याच्या आतमध्ये तुम्हाला मंदिर नक्की दिसणार. सो तसंच ह्याच्या समोरसुद्धा तुम्हाला हे एक मंदिर दिसेल. ते कशाचं आहे ते तर नाही माहिती, आपण जाऊन चेक करूया. आणि या हिअर वी गो. हे श्री राजेश्वर मंदिर आहे. या मंदिरात आता आपल्याला एंट्री करायची तर आहे चप्पल काढून. हा एंट्रन्स केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसतो नंदी महाराज. आणि नंदीवरूनच तुम्हाला कळालं असेल की आतमध्ये काय आहे ते. इट्स महादेवाची पिंड. फळं सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. हे झाड आहे ॲक्च्युली कसलं तरी आहे, आणि त्याचं जे फळ आहे ते इथे डिचके. आणि आपल्या चष्म्याची वाट लागताना चला आतमध्ये जाऊया. आधी नंदी महाराजांचं आपण कसं राजवीर महाराजांचं दर्शन. नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यावर नको हे शूट करावं असं नाही वाटत आहे, कारण ही शांत एकदम प्लेस आहे. आणि ह्याची शांतता अशीच कायम राहावी असं वाटतंय, त्याच्यामुळे काही बोलावंसं नाही वाटत. आणि इथे अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे वंशज आहेत 100%. मी बाय माणूस असे मानू नका. खांद्यावर बासडा भला टाकून उभे राहील तेव्हा श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल. हे त्यांचे शब्द आहेत जे की इथे लिहिलेले आहेत, ते तुम्हीही वाचू शकता. होतं तर ते आपण शेवटी राजमाताच. हे असं आतमध्ये आहे, आपण चेक करूच. आधी आम्ही आलोच आतमध्ये जाऊन. ही जागा अशी. हा जो फोटो ना हा एक नंबर आलेला. हा असं